तरुणांच्या पर्यावरण संवर्धनाबद्दलच्या जाणीवा अधिक सजग व्हाव्यात यासाठी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली NSUIच्या वतीनं सातत्यानं वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात। याच उपक्रमांचा भाग म्हणून दरवर्षी ट्रेकचं आयोजन करण्यात येतं। यावर्षीच्या गगनबावडा तालुक्यातील वळताई पठार ट्रेकमध्ये सहभागी होत आमदार सतेज पाटील यांनी सहभागी तरुणांचा उत्साह वाढवला। आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली NSUI आणि स्थानिक पर्यावरण प्रेमींच्या संयुक्त विद्यमानं रविवारी गगनबावडा तालुक्यातील वळताई पठार ट्रेक आयोजित करण्यात आला होता। पहाटेच कोल्हापूरहून तळये मार्गे गगनबावड्यातील वळताई पठाराच्या दिशेनं ट्रेकर्सचा उत्साही ताफा रवाना झाला। असंडोली गावात पोहोचल्यावर श्री यशवंत माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते आमदार सतेज पाटील यांच्यासह ट्रेकर्सचं स्वागत करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद सदस्या सोनाली विलास पाटील, गगनबावडा पंचायत समितीच्या सभापती छायाताई देसाई, नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून ट्रेकला सुरुवात झाली। ट्रेकपूर्वी NSUIचे अध्यक्ष अक्षय शेळके आणि कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र भोसले यांनी सुरक्षिततेच्या सर्व सूचना देत प्रत्येक ट्रेकरला सतर्क राहण्याचं आवाहन केलं। आमदार सतेज पाटील यांनी सहभागी युवक युवतींशी संवाद साधताना निसर्गाशी नातं जपण्याचा संदेश दिला। निसर्गाच्या जवळ राहणारा माणूस अधिक निरोगी आणि समृद्ध जीवन जगतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कुशीत राहून स्वराज्य उभं केलं। महाराष्ट्राला लाभलेला इतिहास, संत परंपरा आणि निसर्गाचा वारसा जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलं। निसर्गाबरोबरचं आपलं नातं हे हजारो वर्षाचं आहे, परंतु दुर्दैवानं आज आम्ही शहरामध्ये निसर्ग मोबाईलवरच बघतो, इंस्टाग्रामच्या रीलवर आम्ही बघतो, प्रत्यक्ष त्याचा अनुभव या ठिकाणी घेत नाही। इकिगाई म्हणून एक जॅपनीज पुस्तक आहे, तुम्ही सुद्धा वाचलं पाहिजे। जॅपनीज लोकांचा लाईफ स्पॅन का मोठा आहे तर निसर्गाच्या जवळ ते जास्ती प्रमाणात असतात म्हणून त्यांचा लाईफ स्पॅन मोठा आहे। नेटफ्लिक्सवर एक ब्ल्यू झोन म्हणून सिरीज आहे, आपण नेटफ्लिक्स बघता का नाही? ब्ल्यू झोन म्हणून एक सिरीज आहे, त्या सिरीज मध्ये जगातल्या सगळ्या देशांचा त्यांनी डॉक्युमेंटरी केलेली आहे की लाईफ स्पॅन हा जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जास्त का आहे याचं त्यांनी विस्तृत या ठिकाणी डॉक्युमेंटरी केलेली आहे। त्यात एकच आहे की निसर्गाच्या जवळ जो राहिला त्याला या ठिकाणी आयुष्यमान त्याचं वाढलं अशी अवस्था आहे। आज आपण शहरामध्ये अनेक प्रदूषणामध्ये राहतो आणि त्याच्यातून निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी NSUIच्या काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी झाली। ज्यावेळी कोविड आला त्यावेळी कोविडचे सगळ्यात जास्त पेशंट हे शहरामध्ये आपल्याला सापडले, ग्रामीण भागामध्ये आपल्याला कमी सापडले, कारण की प्रतिकार शक्ती ही ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात आहे, हा अनुभव आपल्याला मिळाला। आणि म्हणून मला वाटते ही दोन्ही संधी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आपल्याला समजून घेणं, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं स्वराज्य स्थापन करण्याचं ध्येय घेतलं असेल। आज आपण बसनं इथपर्यंत आलेलो आहे, फक्त 1.5-2 तासाचा ट्रॅक आहे, तो देखील जमेल नाही जमेल, मला जमेल का नाही वाटायला लागले, टेन्शन आले मला, पण तो प्रयत्न करणार आहे की जमेल का नाही जमेल। अशा अवस्थेत त्यावेळी शिवाजी महाराजांनी कसं केलं असेल या सगळ्या गोष्टी याचाही अनुभव येतो। आणि आपण महाराष्ट्रातले सगळे मुलं मुली नशीबवान आहोत की संतांची भूमी असली तरी याला एक इतिहास आहे। द कंट्री किंवा द स्टेट विच हॅज अ हिस्ट्री क्रिएट्स जॉग्राफी, म्हणजे ज्या भूमीला इतिहास असतो तीच भूमी भूगोल घडवत असते। सुदैवाने आपल्याला संतांचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, म्हणून हा भूगोल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो। त्यानंतर सह्याद्रीच्या कुशीतला खरा ट्रेकिंगचा थरार सुरू झाला। संततधार पाऊस, धुक्यात हरवलेली दाट जंगलातून जाणारी नागमोडी पायवाट, एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उंच कडे, पायाखाली निसरडाची खल, मध्येच भरून वाहणारे ओढे, झाडाझुडपांमधला सापांसह विविध प्राणी पक्ष्यांचा मुक्त वावर, अशा वातावरणातल्या या ट्रेकमध्ये प्रत्येक टप्प्यावर ट्रेकर्सच्या संयमाची आणि धाडसाची कसोटी लागली। अनेक ठिकाणी पाय घसरून ट्रेकर्स पडले, एकमेकांचा हात धरून पुन्हा उभे राहिले।
वाहत्या ओढ्यांमधून मानवी साखळी करत सर्वांनी सुरक्षितपणे मार्ग पार केला. प्रत्येक अडथळा पार करताना चेहऱ्यावर थकवा नव्हता, तर वळताई पठार गाठण्याचा उत्साह आणि जिद्द होती. पक्ष्यांचा किलबिलाट, पावसाच्या सरी आणि सह्याद्रीचं रौद्र तसंच सुंदर रूप अनुभवत तब्बल 2 तासांच्या पायपिटीनंतर अखेर ट्रेकर्स वळताई पठारावर पोहोचले. वळताई पठारावर पोहोचल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी वळताई देवीचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी पर्यटनप्रेमी देवा भोसले यांनी या पठाराचा इतिहास, इथं आढळणारी 7 रंगांची माती आणि राजर्षी शाहू महाराज आणि या परिसराचं नातं यांची माहिती दिली. कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा इतिहास सांगून शक्तिपीठ महामार्गामुळे वळताई पठारासारख्या निसर्गाचं मोठं नुकसान होणार असल्याचं वास्तव मांडलं. तर याच्यासाठी बंटी साहेबांनी इतका मोठा नाही, जे सत्य आहे ते साहेब सांगावं लागेल ना. नाही, हा शक्तिपीठ महामार्ग या शिवारण्याच्या आजूबाजूने जाणार आहे आणि जे जंगल अनुभवण्यासाठी तुम्ही आलाय, जी डेन्सिटी तुम्ही जी अनुभवताय, ती जैवविविधता जी आपण जपण्यासाठी झटतोय, ते धोक्यात येणार आहे फक्त त्या एका मार्गावर. ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यावरचा अजून तुम्हाला सांगतो याचा इतिहास, आपल्या कोल्हापूरचा इतिहास. क्रॉस ब्रीडिंग, लेपॉन म्हणजे सिंहाचं आणि वाघाचं जर एखादं क्रॉस ब्रीड केलं तर त्याला लायगर म्हणतात. हे आता तुम्ही ऐकताय, पण 150 वर्षापूर्वी आपल्या शाहू महाराजांनी कोल्हापुरात एक क्रॉस ब्रीडिंग केली. सिंहाचं आणि बिबट्याचं त्याला लेपॉन नाव ठेवलं आणि आता ते दुर्दैवानं भारतामध्ये ते स्टप केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. पण नेटवर जर तुम्ही गेला तर त्या लेपॉनचे फोटोज तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे विचार करा आपल्या कोल्हापुरात काय आहे. कोल्हापुरातली लोक बाहेर बघायला जातात, पण मी मात्र असं आहे की माझ्या कोल्हापुरात मी बघणार, माझ्या कोल्हापुरातलं मी एक्सप्लोर करणार. इतकं सुंदर नैसर्ग आपल्याला दिलेला आहे, इतका ज्वलंत इतिहास आपल्याला दिलेला आहे, तर तो बघायचा सोडून आपण कुठं जातो चांदणवेल. इतका प्रचंड इतिहास आपल्या इथं आहे आणि सपोर्टसाठी अशी लोक असताना मग आपण आपला इतिहास, आपला निसर्ग का वाचू. स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी विविध ठिकाणी आयोजित केला जाणारा हा इको ट्रेक यावेळी साहसी उपक्रम नाही, तर पर्यावरण संवर्धन, इतिहासाची ओळख आणि निसर्गाशी नातं अधिक दृढ करण्याचा संदेश देणारा उपक्रम आहे. सह्याद्रीच्या रांगांमधून पावसात भिजत, प्रत्येक अडथळ्यावर मात करत निसर्गाचा खरा आनंद अनुभवलेल्या या ट्रेकनं प्रत्येक सहभागीच्या मनात कायमची आठवण कोरली. साहस, इतिहास आणि पर्यावरण यांचा अनोखा संगम असलेला वळताई पठार ट्रेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरलाय, अशा शब्दात सहभागींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज ट्रेकिंग करण्यासाठी मला खूप छान वाटलं. त्याचबरोबर म्हणजे दरवेळी मी जातो ट्रेकिंगला, पण गडांवर जातो. ह्यावेळी पावसाचा आनंद घेत भारी वाटलं मला. नेक्स्ट टाइम पण मी ट्रेकिंगला येणार आहे. NSUIच्या माध्यमातून वळताई देवी ट्रॅकचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षीसुद्धा शिवगडचं नियोजन केलं होतं, त्यामध्ये सुद्धा मी सहभागी झालो होतो. NSUIचं खरं तर मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे ट्रॅकचं आयोजन करून निसर्गाशी जोडण्याचं काम यूथला केलेलं आहे. कारण आज निसर्गाचा ऱ्हास होत असताना वृक्ष लागवड असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा विषय असेल, त्या दृष्टीनं यूथनी तो विषय हातात घ्यायला पाहिजे आणि वृक्षारोपण असेल किंवा निसर्गाचा सान्निध्य अनुभवण्याची त्यांना जी संधी या ट्रॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी NSUIचं मनापासून आभार मानतो की आणि त्यांनी यापुढे सुद्धा अशाच पद्धतीनं आयोजन करावं. यामध्ये बंटी साहेबांचं सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी या पद्धतीच्या ट्रॅकसाठीचं त्यांना मदत करून हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांचं मोठं मोलाचं योगदान आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ट्रेक आहे आणि NCC म्हटल्यानंतर ट्रेकिंग हा आमचा जवळचा विषय. कधी गेलो नाही, पण आज पहिल्यांदा मी मुलींच्या सोबत ट्रेकिंगला आले. पावसात ट्रेक केला आणि जी काही फी होती 400 रुपये, खरं सांगायचं तर पैसा वसूल झालेला आमच्या सगळ्यांचा आणि आम्ही सगळ्यांची चर्चा पण झाली की एक्स्ट्रा आम्हाला दिलं गेलं आहे आज. आणि खूप छान वाटलं. ट्रेकिंग म्हणजे तो चढती उतरती घसरती, पाऊस, वारा सगळं काही आज आम्ही अनुभवलं आहे. घरापासून पूर्णपणे लांब, कसलंही टेन्शन नाही, काही नाही. तर ट्रॅकचा अनुभव एवढा आम्हाला मस्त आणि चांगला लागला. या आधी सुद्धा आम्ही असे ट्रेक केले आहेत, पण ह्यो जो अनुभव होता तो आमचा खूपच चांगला होता. सोबत आम्हाला बंटी पाटील साहेबांचं पण साथ लाभली आणि त्यांनी पण आम्हाला खूप मार्गदर्शन वगैरे केलं आणि त्यांनी गाईड केलं आणि त्याप्रमाणे आम्ही जो ट्रेक आज केला आहे तर तो खूप एवढा भारी झाला आहे की शब्दात आपण सांगू शकत नाही. त्यामुळं पर्सनली प्रत्येकाने हा ट्रॅक अनुभवला पाहिजे. असे ट्रॅक आम्ही
असं रिक्वेस्ट करीन अक्षय शेळके आणि NICUला की दरवर्षी असे ट्रेक घेत राहा आणि निसर्गाचा अनुभव प्रत्येकाला हा आला पाहिजे. त्यामुळं सेव्ह नेचर, फील नेचर. वळताई पठार या ट्रेकबद्दल जर बोलायचं झालं तर खूपच जबरदस्त ट्रेक आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची एकतर खूप मोठी संधी मिळते. आणि जेव्हा आपण ट्रेक करायला सुरू करतो, खडतर वळणं तर नक्कीच आहेत, पावसाचा आणि त्या मंद मातीचा वास सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही शिखरावरती पोहोचताय तर ते दृश्य जे आहे ते मी नक्कीच शब्दामध्ये सांगू शकणार नाही. तर मला असं वाटतं वळताई पठारचा ट्रेक असा आहे जो आयुष्यामध्ये सर्वांनी प्रत्येकाने एकदा तरी करावा. वळताई पठार ट्रेक यशस्वी करण्यासाठी अक्षय शेळके, उमेश पाडळकर, देवेंद्र भोसले, आसिफ शेख, स्वराज भाट, प्रणव पाटील, ऋतुराज पाटील, दीपक थोरात, प्रतीक कागले, गौरव कांबळे यांच्यासह NSUIचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.